लेट नारायण स्मृति चषक 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत है। दोपहर के सेशन में आप मुकाबला देखने जा रहे हैं। दयानंद चोरगे फेम टीम बालाजी स्पोर्ट और शोएब मेमन फेम टीम विक्टोरियन स्पोर्ट्स के बीच में। टॉस को जीता बालाजी ने, पहले फील्डिंग करने का फैसला। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए, इसके बाद की दोनों टीमों को तैयार रहना है। लेजेंड ऑफ भिवंडी विलासार फेम टीम, चैलेंज स्पोर्ट और शिवास स्पोर्ट राहुल गुप्ता फेम टीम। समय ऑन फील्ड अंपायर भी इस बात का ध्यान रखे कि 30 मिनट का समय 6 ओवर के लिए दिया गया है। गेंदबाजी के लिए वैभव को बुलाया गया है। सामना करेंगे बैट्समैन मयूर। नॉन स्ट्राइक पर है बंसी। BC4 सिटी क्रिकेट का घमसान आप देख रहे हैं। So back to cricket now is going to be Vaibhav open the bowling attack. Facing him batsman Mayur. Goes to Mayur on the stump, fine delivery but equally played. Copybook style, bowler on his follow through. Stopped the ball very well and there will be no run. Fine delivery, side arm ball from Vaibhav. Suraj Joshi, son of Bhiwandi cricket. Lot of big name like Moniz. This time tucking on the onside, nicely played. Ball is traveling in deep but enough time. I think Raja Gulvi is there. 1 to score. That marks Mayuro off the mark with single and Victorian 1 without loss. Next match, challenge meet Shivas 11. Vaibhav, left arm round his stumps. This time pull in the air, could be caught. Misjudging by Raja Gulvi. And I think 6 runs calculated. Bat fielding, misjudging there, just overhead of Raja Gulvi. Hits to the boundary for 6. Bansi off the mark with 6er and his score is 7 without loss. I think not happy there. Captain is not happy there because last one was a easy catch, but misjudging. Hemant Gulvi or Musa Bhai watching from VIP dice. Welcome Hemant Gulvi. Vijay Patil also watching the match. Very disappointment like Vaibhav. Vaibhav Mali. Oh, this time try to reverse shot. Unnecessary stroke played by batsman. Bansi like a improvised stroke player. His score is 7 without loss. With me the famous Sandesh Patil, Bhivandikar, and voice of Bhinder, Manish Patil. This time good bouncer, nasty one. 1 for the over signal from leg umpire. 1 for the over, but fine bouncer from Vaibhav. He used the shoulder in previous ball. Mukesh Mate doing hard work with Karesh Matre. Ball name, perfect delivery. And Bansi on his way. Perfect Yorker. एक ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं कि 7 रन। क्या गेंद थी, आइए देखते हैं। शाम तेरी बंसी पुकारे राधा राम। और ये देखिए परफेक्ट यॉर्कर, बंसी चले डगआउट की तरफ। पहला झटका लगता हुआ 7 के योग पर यहाँ पर विक्टोरियन को।
हमारे बीच मान्यवर का आगमन होता हुआ हमारे बीच में इस वक्त आगमन होने जा रहा है विजय दादा पाटिल साहब का, माजी सरपंच पीसे। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। राजा शेठ थले लोनाट के उद्योगपति हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। सुनील बाबू अखाड़े उद्योगपति एवई और हेमंत विजय पाटील पिसे गावाचा शिवसेनेचा वागर, शिवसेनेचा वागर दादा शिवसेनेचा वागर, विजय पाटील पिसे गावाचा शिवसेनेचा वागर। तीनों मान्यवर्स का आगमन होता हुआ उनका हार्दिक स्वागत है। नारायण स्मृति चषक 2021 में माननीय श्री विजय दादा पाटिल माजी सरपंच पीसे, माननीय श्री राजा सेठ थले लोनाट के उद्योगपति हैं, और सुनील बाबू वखारे जो उद्योगपति हैं एवई के। ओवर हो चुके अंपायर ओवर हो चुकी है। पहली गेंद डॉट टी, दूसरे पे एक आया, तीसरे पे सिक्सर, चौथी डॉट, पांचवी डॉट और छठी पे विकेट। हमारे स्कोरर के मुताबिक एक वाइड गेंद नहीं है। कौन सा वाइड दिया था? 1 दी ओवर दिया था आपने वाइड का कोई सिग्नल नहीं दिया। आपने मेन अंपायर को दिखाया, उसने वाइड नहीं दिया, उसने कहा 1 दी ओवर। आप वाइड दिया है, ठीक है। देखिए करेश मात्रे भी कह रहे हैं कि 1 दी ओवर दिया था आपने। यस, एक ओवर की समाप्ति, रन बने सिर्फ 7। सात रन हुए। अंपायर ये बताइए कि वो वाइड था? यस, तो फिर 10 रन हुए। 9 रन हुए। 9। उपस्थित या मुख्य व्यासपीठावर स्वर्गीय नारायण मात्रे स्मृती चषक 2021 या व्यासपीठाची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राजा शेठ थळे लोणार गावचे उद्योगपती, सोबतच आपण पाहतोय सर्वांचे लाडके सुनील भाऊ वखारे उद्योगपती एवई। आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। करिश मात्रे अँड कंपनी स्वर्गीय नारायण मात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करते। वेलकम। देखिए काफ़ी अनुभवी अंपायर्स हैं, आपसे भी रिक्वेस्ट है कि आराम से आप अपना डिसीजन दे। जिस तरह लेग अंपायर ने कहा कि रीच के बाहर था, आपको वाइड देना चाहिए था उस वक्त। बोल्ड कर दिया दर्शन पाटिल ने, बल्लेबाज को दर्शन करा दिए हैं। और बल्लेबाज कितने अचंभित रह गए कि गेंद कहाँ से कटी और कहाँ चली गई। इन कटर के बेताज बादशाह क्रीज के कोने से, ये देखिए कट के अंदर की जानी भाई, अराउंड द लेग्स बोल्ड।
स्पोर्ट और शिवास फिर से अंदर आती भी गेंद, सवाल पूछा हाउ इज दैट, लेकिन देखना अंपायर का क्या इशारा, अभी तक कोई इशारा नहीं। बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी, 1 रन स्कोर में आता हुआ। 10 पे पहुंचा स्कोर विक्टोरियन स्पोर्ट्स का 2 विकेटों के नुकसान पे। 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। आप देख रहे हैं नारायण स्मृति चषक 2021 दोपहर के सेशन का क्रिकेट चलता हुआ। दर्शन पाटिल क्रीज के कोने से फिर से अच्छी गेंद, कट के अंदर की जानी भाई, लीडिंग एज लगा है। 1 रन। क्या बॉलिंग कर रहे हैं दर्शन पाटिल। 11 पे पहुंचा है स्कोर। मुनिस ने कप्तानी लाजवाब की है, हालांकि अच्छा परफॉर्मेंस जेबी कप में भी रहा था, लेकिन अहम मुकाबले का टॉस हारने से मैच हारी थी सोना देवी टेमगढ़ के सामने। इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट, बढ़िया कैच, पॉइंट पर दूसरी कोशिश में एक और विकेट गिरता हुआ और आउट होके जा रहे हैं बैट्समैन आकाश। बहुत बढ़िया विकेट कीपिंग कैप्टन मुनिस की। 12 रन 3 विकेट। अब धूप खिली हुई है। 3 खिलाड़ी सर्कल में, क्या कैच पकड़ा था पॉइंट पर दूसरी कोशिश में अंकित ने। ये देखिए, ये स्पेशल गेंद है इनकी, पैर नहीं चले थे, वहां जगह से खड़े खड़े बल्ला हरा दिया था रमजान ने, मानो उनके पैर क्रीज बॉक्स में फंस गए हो। मैं अक्सर कहता हूँ इसीलिए कि मोबाइल में जहाँ नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। ओवर समाप्त होते हुए 2, कुल स्कोर है 12, विकेटें गिरी है 3। समय में कॉपरेट करना है क्योंकि 30 मिनट का बालाजी स्पोर्ट आपको 6 ओवर के लिए समय दिया गया है। अगला मुकाबला लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर फॅम टीम चॅलेंज और शिवास 11। थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आगमन झाला आहे. प्रेम चव्हाण यांचे पिताश्री भुले यांचा व्यासपीठावर आगमन झाले. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी आणि शिवास 11 या दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. संदेश पाटिल, आपके मालूमात के लिए कि कल जय बजरंग कप में ये दोनों टीमें टकराई थी, जहां चैलेंज ने शिवास को शिकस्त दी थी। देखना है कि शिवास यहाँ पे हिसाब किताब पूरा करती है या चैलेंज दोबारा उन्हें शिकस्त देती है। गेंदबाजी में वैभव को कंटिन्यू रखा गया है। वैभव माली को सामना करेंगे मयूर। रमज़ान नॉन स्ट्राइक पर हैं। पहले ओवर में 9 रन देकर 1 विकेट लिया था वैभव ने। फील्ड की जमावट, एक डिपिश गली है, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग सर्कल के अंदर। इस मरतबा बैकफुट पे गए, करारा फोर्स स्ट्रोक वाइड ऑफ लॉन्ग ऑन, बढ़िया फील्डिंग, क्या फील्डिंग हो रही है।
एक ही एक्शन में गेंद को पकड़ा और फेंक दिया। मेरे ख्याल से राजा गुलवी थे वहां पर। नाही सर, आकाश थे, आकाश। मॅन फ्रॉम सुरई आकाश पाटील नुकतंच SPL मध्ये आपल्या नावाची छाप सोडली, तो आकाश पाटील आहे लॉन्ग ऑनवर. यस, बड़े बड़े शॉट के लिए जाने जाते आकाश। वैभव, अच्छी गेंद कट के बाहर की जानिब निकली, नीची भी रही थी। ऐसा लग रहा है कि बल्लेबाजों ने मुंबई की स्लो लोकल पकड़ ली है। अभी तक 13 रन 3 विकेट। कल विक्टोरियन ने गजब का मैच खेला था, छोटे टोटल पर RD 440 को चैलेंज ग्राउंड पे बड़ा चैलेंज दिया था। वैभव, बोल्ड, परफेक्ट यॉर्कर। क्या गेंद थी कि बल्ला भी नीचे नहीं कर पाए। लय डेंजर एक नंबर या भदवड गावाची शान, लय डेंजर एक नंबर या भदवड गावाची शान. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश्मा रे यो बॅटमन, जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश्मा रे यो बॅटमन. अगर हम स्कोर कार्ड को देखें तो बंसी 6 पे गए, आदेश ने खाता नहीं खोला, आकाश 1 पर गए और रमजान 0 पे गए। ट्रिपल एस कंट्रोल रूम से रिक्वेस्ट है कि यूट्यूब पे हमारी आवाज़ जा रही है, लेकिन ट्रिपल एस पे हमारी आवाज़ नहीं जा रही है। भिवंडीचा हा इतिहास आहे. थेट प्रक्षेपण जेव्हा सुरू झालं होतं यूट्यूबच्या माध्यमातून, पण त्या अगोदर टेबल TV नेटवर्कच्या माध्यमातून देखील भिवंडीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा दाखवल्या जायच्या 2000च्या दशकापासून. तर हे महत्त्वाचं आहे, क्रिकेटचा वेळ गेल्या कित्येक वर्षांपासून, कित्येक दशकांपासून भिवंडी परिसरामध्ये अनुभवायला मिळते. धावसंख्या झाले 13 धावा, षटक चालू आहे 3रं. देखिए, फकर की बात तो नहीं, लेकिन सब कुछ भिवंडी से ही टेनिस क्रिकेट में पहुंचा है। बढ़िया यॉर्कर, बीट्स बैट्समैन, बीट विकेट कीपर, 4/22 के रन। इसे कहते हैं विकेट नहीं मिला, इसे कहते हैं जब आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पे भी बैठो तो आपको चूटी काट ले। आणि फुकटच्या त्या धावाने एक जबरदस्त एफर्टचं यष्टीरक्षकांनी देखील दाखवलं होतं. पण बॉलचा वेग भन्नाट होता, दृष्टिक्षेपात आला नाहीये आणि यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे गेलाय. धावसंख्या झाले 17. वैभव, फिर से अच्छी गेंद, अजीब वो गरीब शॉट खेल रहे हैं वहाँ पर रज्जाक। एक पाकिस्तान के रज्जाक थे ऑलराउंडर, कमाल के ऑलराउंडर रहे। वो आड़े टेढ़े नहीं खेलते थे, वो सामने मारते थे। लास्ट बॉल. एक गेंद बची इस ओवर में। फिर से एज लगा, फिर से गेंद पीछे सरक गई। 4 रन फ्लाई स्लिप और विकेट कीपर के बीच में से। किस्मत का बहुत बड़ा साथ मिलता हुआ यहां पर बैट्समैन रज्जाक को। धन्यवाद डीजे, थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स मित्रांनो, आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत मान्यवरांचं. उपस्थित देखिए, मैच को शुरू रखना है अंपायर्स। तर मी विनंती करतो या मान्य श्री हेमंत गुलवी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते विजयदादा पाटील माजी सरपंच पिसे यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. हेमंतजी गुलवी सर्वांचे लाडके मुसाभाई यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जात आहे. मुसाभाई यांचे जवळचे मित्र विजयदादा पाटील माजी सरपंच पिसे यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. सर्वांचे लाडके मान्यश्री विजयदादा पाटील माजी सरपंच पिसे आणि हेमंतजी गुळवी यांचे जवळचे मित्र हृदयाचे जोडीदार आहेत ते आपलं स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये स्वागत आणि सन्मान. त्यानंतर मान्यश्री जगदीशजी म्हात्रे आमच्या काकांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते राजाशेठ थळे लोणारचे उद्योगपती आहेत त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे. थँक्यू.
व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आपण पाहतोय राजा शेठ थळे लोणार गावचे उद्योगपती जगदीशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. मित्रांनो, जगदीशजी म्हात्रे करिश म्हात्रे यांचे पिताश्री आहेत आणि वॉल ऑफ भादवड या नावाने ओळखले जाणारे करिश म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय. थँक्यू अँड सो मच. पुन्हा एकदा मी विनंती करतोय जगदीश म्हात्रे आमचे काकांना की आपण राम पाटील समाजसेवक यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे. आमचे मामाश्री राम पाटील उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मान्यश्री जगदीशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. राम पाटील मामा यांना मायेची शाल दिली जात आहे, फुलांचं बुके दिला जात आहे, या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह दिला जात आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर हेमंतदादा गुळवी यांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की आपण आपल्या जवळचे मित्र सुनील भाऊ वखारे उद्योगपती येवई यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. सुनील भाऊ वखारे उद्योगपती येवई हेमंत गुळवी यांचे जवळचे मित्र करिश म्हात्रे यांच्या बिग शो मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत मान्यश्री सुनील भाऊ वखारे उद्योगपती येवई. स्वागत आणि सन्मान. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. आणि पुन्हा एकदा स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बॅक टू नाव कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. साईड स्क्रीनला भेदणारा हा स्ट्रोक होता, पण दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येऊन बॉल अडवतोय, फेक करतोय, तोपर्यंत फक्त एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. रमजान आणि रजाकची ही जोडी धावांसाठी लढते, झगडते, झुंज देते. रजाक आणि मयूर, जो मयूर पहिल्या क्रमांकावर आलाय सिंगल्सच्या माध्यमातून तो खेळ करतोय आणि रजाकच्या माध्यमातून एक चौकार आतापर्यंत आलेला आहे. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे, मागे क्षेत्ररक्षक येऊन फेक करेपर्यंत फक्त एकच धाव मिळणार. चांगला थ्रो त्या ठिकाणी. यस, काफ़ी अच्छा शॉट भी था. इस वक्त टाइगर ऑफ टेमगढ़ सतीश चौधरी ने करिश म्हात्रे और उनके तमाम साथियों को इस कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं. नाना कप तालुका क्रिकेट को 2 सफल कप दिए थे सतीश चौधरी ने. टाइगर ऑफ टेमगढ़ आपका भी हार्दिक स्वागत है नारायण स्मृति चषक में. स्ट्राईकवर मयूर. दर्शनचा बॉल स्विच हिट करायचं होतं पण प्रॉपर पोझिशन घेता आला नाही आहे. पवित्रा चुकीचा होता. बॉल जातोय डॉट. दर्शन कुठं एकदा चांगला कमबॅक करतोय. या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही चौकार षटकार आला नाही आहे. चांगली उन्नती दर्शनची. धावसंख्या थांबली आहे ती म्हणजेच 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट विक्टोरियन स्पोर्ट्स. हो यावेळेस मात्र खूप चांगल्या मध्ये फ्लेकले बॉलला क्षेत्ररक्षकाच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. थ्रो चुकतोय. तिसरी धाव मिळणार आहे, नक्कीच मिळणार आहे, कारण बॅकअप असून सुद्धा त्या ठिकाणी त्याचा काही एक उपयोग झाला नाही. चौथ्या धावासाठी प्रयत्न करतोय मयूर, पण फक्त 3च धावा मिळतील. 3 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 या आकड्यावर. पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी आणि शिवास 11 दोनों टीम के कैप्टन आपको टॉस के लिए आना है. बिल्कुल बॉटम हँडचा खूप चांगला वापर त्या ठिकाणी केला आहे आणि महत्त्वाचं आहे तुमचा फ्रंट हँड आणि बॉटम हँडची सांगड बरोबर बसली पाहिजे जर तुमचा उच्च दर्जाचा शॉट खेळायचा असेल तर. आणि यावेळी बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने टर्न केलं आहे. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला होता जरूर, पण फेक करताना कुठेतरी चुकी झाली, त्यामुळे ओव्हर थ्रोची एक अतिरिक्त धाव मिळाली आहे आणि या 3 धावांच्या वाढीने धावसंख्या 29 झाली आहे. कुठेतरी आता धावसंख्या पुढे जाते आणि महत्त्वाचं आहे धावसंख्या खूप वेळापासून थांबली होती, कारण बन्सी 6 धावा करून बाद झाला. आदेशला धावांचं योगदान देता आलं नाही आहे. आकाश 1 धाव करून बाद झाला आणि रमजान 0वर बाद झाला आहे. म्हणजेच काय, बाद झालेल्या फलंदाजाने अजून काही एक चांगलं योगदान दिलं नाही आहे. पण मयूर एक हाती किल्ला लढवतोय पहिल्या बॉलपासून आणि मयूरला साथ देतोय रजाक. मॅच ऑन ठेवायची प्लीज. यस, पाण्याची आवश्यकता आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये पाण्याची आवश्यकता लागते. हलकंसं ऊन आहे मैदानाच्या आतमध्ये, पण उष्णता तितकीशी जाणवत नाही आहे. थंडीचे दिवस आहेत आणि जितकी उष्णता आपल्याला मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये जाणवते. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. संपूर्ण आमचं VIP जो आहे आमची रजा घेत आहेत वॉल ऑफ भादवर करिश म्हात्रे, मान्यश्री जगदीशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतोय. विजयदादा पाटील माजी सरपंच पिसे जोडीला आपण पाहतोय राजा शेठ थळे
उद्योगपती लोणाड, सुनील भाऊ वखारे उद्योगपती एवई, हे सर्व आमचे मान्यवर जे आहेत स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृतिचषक 2021 या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल करिश म्हात्रे आणि जगदीशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही आपला आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. बॅक टू नो क्रिकेट. खूप चांगला पुल स्ट्रोक पण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. राजा गढवी जबरदस्त सुपरस्टार हा देखील आहे जो देखिए मनीष, रन अभी भी आज़ादी से नहीं आ रहे. बालाजी के सामने कम से कम आपको 60% की चुनौती रखना होगी. पण तशी फलंदाजी व्हायला हवी. सुरुवातीच्या फलंदाजीने मात्र तसा दमखम दाखवला नाही आहे आणि मात्र आता स्ट्रगल पाहायला मिळते. पण जिथे जिथे स्ट्रगल आहे तिथे सक्सेस आहे. मोठा फटका खेळायचा होता, ऑन साईडला गुडघे वाकून स्लॉक करायचा होता, पण मात्र कुठेतरी उजव्याच्या बाहेरच्या बॉलला कनेक्ट करताना थोडीशी चुकामुक झाली. बॉल आणि बॅटचा समन्वय झाला नाही आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज परागच्या माध्यमातून बॉल डॉट. ब्लाइंड स्विंग किया था वहाँ पे. पराग जाधव बहुत ही अनुभवी है. पराग राईट आर्म राऊंड, थोडासा रनअप चुकतोय. पुन्हा एकदा मागे जावं लागेल आणि महत्त्वाचं आहे तुम्ही किती धाव घेता, धावपट्टीवर किती पावलांचा रनअप घेता आणि त्याचं कॉम्बिनेशन देखील व्यवस्थित झालं पाहिजे, त्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे. तर अचूक दर्जाचा चेंडू हाताळायचा असेल तर, कारण त्या ठिकाणी साईड लाईनचा नो आहे, फ्रंट लाईनचा नो आहे, या सर्व गोष्टींना बाजूला सारून तुम्हाला जर चांगली गोलंदाजी करायची असेल तर धावपट्टीवर किती पावलांचा रनअप घ्यायला हवा याचा अभ्यास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पराग राईट आर्म राऊंड, चांगला बॉल फुलर लेनचा होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलं जाते. कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दर्शन बॉल स्टॉप करतोय. तोपर्यंत फक्त एकदा मिळेल धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धावा. नक्कीच सिद्दीक सरांनी सांगितलं की स्ट्रगल चालू आहे, धावा जोडण्यासाठी स्ट्रगल चालले. कारण कधीशी आपण पाहतोय तर सिंगलच्या साहाय्यानेच धावफलक सुरू राहिल्या. गेल्या 2 षटकापासून एकही चौकार किंवा षटकार आलेला नाही आहे विक्टोरियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि त्याची वाट पाहतायत त्यांचे कॅप्टन, त्यांचे समर्थक, त्यांचे प्रेक्षक. धावसंख्या 31. राईट आर्म द विकेट पराग. यावेळेस मात्र खूप चांगली ड्राईव्ह आहे पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल का कॉर्नर रिजनवर बॉल स्टॉप केला जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, धावाची संधी आहे, थ्रो थोडासा लांब होता त्यामुळे 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. लाईफ लाईनचा वापर या ठिकाणी केला जातोय. सिंगल्स डबल्स, बॉल डॉट आला नाही पाहिजे, धावफलकावर धावा येत राहिल्या पाहिजेत बॉल प्रत्येक बॉल मागे. ग्रेट फील्डिंग फ्रॉम सूरज जोशी. पुढचा बॉल हो, यावेळेस अतिरिक्त उसळी मिळालेली आहे आणि ह्या प्रॉपर लीगल बॉल आहे. खांद्याच्या उंचीने हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये घुसावला आहे. ऑन साईडला स्विंग करायचा होता. या पुढचा सामना असणार आहे चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष शिवास 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. क्या गेंद थी, बिल्कुल कान के पास से झिंग झिंग झिंगाट का गाना सुनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. पुढचा बॉल परागचा खूप जास्त बाहेर आहे. उजव्याच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न करतोय, चांगला प्रयत्न आहे, मानसिकता चांगली आहे पण मात्र कुठेतरी कंट्रोल चुकला आहे. वाईट बॉल. धावसंख्या जाईल एकने पुढे पोचेल 34 वर. 34 रन्स. आपण पाहतायत नारायण प्रतिष्ठान आयोजित नारायण स्मृतिचषक 2021 सिटी फॉर्मॅट, भिवंडी सिटी फॉर्मॅटचे सामने तुम्ही आजच्या दिवसात पाहतायत. पराग चांगला बॉल होता. यावेळेस खूप चांगला फ्लिक शॉट पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे, पूर्ण केला जाईल. काय चांगली एक्सप्रेस रनिंग बिटवीन विकेट तुम्हाला पाहायला मिळते रजाकची आणि मयूरची. धावसंख्या जाईल 2 ने पुढे पोचेल 36 वर. षटकं संपलेत 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली आहे विक्टोरियन स्पोर्ट्स संघाची 36 धावा. देखिए बहुत खूबसूरत कलाइयों का उपयोग किया था. टर्निंग विद द कॉर्नर क्रिकेट में जिस तरह कहते हैं, बल्ले को जल्दी से नीचे लाकर, लेकिन अभी भी स्कोर उतना नहीं है जबकि आसमान में अब सूरज बादलों के पीछे छुप चुका है और पूरे ग्राउंड को परछाइयाँ अपनी बाहों में समेटी हुई. आइडियल क्रिकेट कंडीशन. हालांकि मनीष, दिसंबर सर्दी का मौसम रहता है लेकिन सर्दी ज़रूर गायब है. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कोण येतोय तर सूरज ज्यांचा उल्लेख तुम्ही आता केला की सूर्य ढगांमध्ये लपलाय पण आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी येतोय सूरज जोशी. स्ट्राईकवर असेल बॅट्समन रजाक, नॉन स्ट्राईकला मयूर. धावांसाठी मात्र इकडे झगडत आहेत हे 2 फलंदाज आणि खूप वेळापासून तग धरून राहिलेत खेळपट्टीवर. महत्त्वाचं असते
जर प्रतिस्पर्धी संघाची वाट लावायची असेल तर वाट पाहणं गरजेचं आहे. आता वाट पाहून झालेली आहे आणि आता आक्रमकता दाखवावी लागेल, ते म्हणजे रजाक आणि मयूरला. पाहूया त्या दिशेने प्रयत्न होत आहेत का. स्ट्राईकवर आता रजाक आहे, गोलंदाजी मार्कवर सूरज जोशी पंचांच्या उजवीकडून. सन ऑफ भिवंडी क्रिकेट. लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होतोय काव कॉर्नर रिजनमध्ये. खूप चांगला स्टॉप ठिकाणी दर्शनचा थ्रो तर केला जातोय. पोहोचेल का फलंदाज तर नाही. पंचांकडे लक्ष वेधलं जाईल. येस ऑर नो, दॅट इज नॉट आउट. खूप चांगला डिसिजन या ठिकाणी. वाऱ्याचा वेग त्या ठिकाणी रजाकने धारण केला. सर या रनिंग बिटवीन विकेट बद्दल काय सांगाल, रजाक आणि मयूर? देखिए, जब बड़े शॉट नहीं आते तो दबाव इस तरह ही बढ़ाना चाहिए. अब रज्जाक रन के लिए हिरन बन गए. हा देखील एक ट्रेडमार्क डायलॉग सिद्दीक सरांचा. रन के लिए हिरन बनना और बनना जरुरी है, कारण 4 किंवा 6 येत नाही आहे तर 2-3 वर जास्तीत जास्त फोकस करावा लागणार आहे. सूरज बॉल हवेत आहे, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नर मधून. यावेळेस कॉलिंग चांगली झाली होती आणि स्वतःला समर्पित केलं या झेलसाठी आणि दर्शनला चान्स दिलाय आणि दर्शनने तर खूप चांगला झेल कंप्लीट केला. विकेट डाऊन, विकेट नंबर 5. जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता तेव्हा आजूबाजूला लक्ष द्या. फक्त बॉलकडे लक्ष न देता तुमच्या बाजूला कुठला क्षेत्ररक्षक आहे तो बॉलवर अगोदर पोहोचेल की तुम्ही पोचाल याचं गणित बनणं गरजेचं आहे. आणि कधी कधी या गोष्टी देखील तुमच्या संघासाठी महत्त्वाच्या असतात. ॲज अ फिल्डर साईड धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा. बॉल्स फेकून झाल्यात आतापर्यंत या 6व्या षटकातले 2 स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय, तर म्हणजेच मयूर आणि नॉन स्ट्राईकला राजू. ओ हो राऊंड लेग्स. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयास झाला होता, खूप जास्त शफल झाले होते. तिन्ही स्टम्प्स ओपन केल्या होत्या सूरजसाठी आणि सूरजने हा चान्स सोडला नाही आणि आता परतावा लागेल मयूरला. बॅक टू पॅव्हेलियन. मनाने है साधा और समाज सेवक माणूस भला मनाने हाय साधा. आहे प्रेमच सरवी पाण्याचा दयानंद दादा. आहे प्रेमात सरवली पाड्याचा सदयानंद दादा. देखिए, हमारे डीजे मैन भी क्या मिक्सअप कर रहे हैं. बालाजी इस वक्त ऊंचाइयों पर है और सूरज जोशी हैट्रिक पे आ गए हैं. देखिए, सूरज जोशी के नाम 2 बहुत बड़े कीर्तिमान हैं. इसी ग्राउंड पे उन्होंने 2 ओवर किए थे, दोनों मेडन. उसी सीज़न में एनसीपी कप में 2 ओवर किए थे, दोनों मेडन. आणि बेस्ट बॉलरचा जो किताब आहे त्यावर देखील रेकॉर्ड आहे. सूरज जोशी जबरदस्त गोलंदाजी गेल्या कित्येक वर्षांपासून ऑन हॅट्रिक. यावेळेस स्विंग केलं आहे ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, स्टॉप केला जाईल बॉलला आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होत आहे पण मात्र तयारीत नव्हता फलंदाज राजू. एका फलंदाजाला परतावा लागेल आणि कुठेतरी चुकामुक झाले आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. कॅप्टन शोएब मेमन तुम्हाला आता खेळपट्टीवर त्यांना पाहायला मिळते, जे नॉन स्ट्राईकला असतील आणि स्ट्राईकवर असेल बॅट्समन राजू. राजूला खेळण्याची गरज आहे आता, कारण कुठेतरी अब्रारला दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, नकार होता राजूचा. राजू स्ट्राईकवर असेल. हो भुलभुलैया या शब्दाचाच नक्कीच उल्लेख करावा लागेल, कारण थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल टर्न होत होता. पिचिंग चांगली गुडलेला पिच झाल्यानंतर यष्ट्यांच्या वरून हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगल्या दर्जाचा बॉल, स्पीड नव्हता पण स्पिन होता, त्यामुळेच मात्र कुठेतरी चुकलाय फलंदाज. हो, यावेळेस पुन्हा एकदा पट्ट्यामनचा चांगला वापर फ्लिक केला जातो. बॉल लावला जातोय लॉंग लेग रिजन आणि फाईन लेग रिजनमध्ये. फाईन लेग रिजनच्या बाहेर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातात. चांगलं शॉट सिलेक्शन आणि चांगल्या बॅटच्या फेसचा वापर. बॉल सीमारेषा बाहेर चौकार. 4 धावांची वाढ. 4 धावांच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 44 धावा पूर्ण कराव्या लागतील बालाजी स्पोर्ट्स संघाला 36 बॉल्समध्ये. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी संदेजी पाटील भिवंडीकर.
थँक्यू सो मच मनीष पाटील. पुढच्या मॅचचं टॉस आपण करणार आहोत दोन्ही संघामध्ये. चॅलेंज स्पोर्ट संघाचे कॅप्टन्स आपण देखील यायचं आहे. शिवास 11 संघाचे कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये माझ्यासोबत आहेत. वेलकम सचिन भोईर. एका बाजूला शुभम गुलवी. मी आवाज देतोय आमच्या व्यासपीठावर सुजितदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून जनरेटरची व्यवस्था आहे या स्पर्धेसाठी. आणि त्यानंतर राम मामा आमचे राम पाटील आपण देखील यायचं टॉस बॉक्समध्ये. सुजितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जनरेटरची व्यवस्था आहे. यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतो. बिग मॅचचा बिग टॉस, कारण की दुसरा सामना खेळण्यासाठी पूर्ण तयारीत आहे शिवास 11 आणि एका बाजूला चॅलेंज स्पोर्ट आमचे मामाश्री राम पाटील आणि सोबतच आपण पाहतोय सुजित म्हात्रे डॉन भाई. या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर असा कॉईन बनवण्यात आलेला आहे. करिश म्हात्रे यांचे पिताश्री मानेश्री जगदीश म्हात्रे साहेबांचं एका बाजूला प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावाने आपण जी स्पर्धा पाहतायत नारायण स्मृती चषक 2021 त्यांची प्रतिमा आहे. आपल्याला उल्लेख करायचा आहे नारायण स्मृती येतं जगदीश म्हात्रे. शुभम गुलबी कॉल करतोय. जगदीश म्हात्रे असा कॉल आहे आणि आलेला देखील तोच आहे. थँक्यू सो मच सुजित म्हात्रे आणि रामामा आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं. इम्पॉर्टंट महत्त्वाचा टॉस जो आहे ते जिंकला शुभम. पहिला सामना खूप चांगला डॅसिंग अंदाजामध्ये फिनिश केला. समोर मात्र आता चॅलेंज काही नवीन खेळाडू देखील आता मला बघायला मिळालेत. म्हणजे सामना खूप रंगतदार होईल. टॉस जिंकले काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या ग्राउंडवर सकाळपासून एन्जॉय करतोय शिवास 11. कसं फील करतोय आतापर्यंत? खूप चांगलं फील करतो. चॅलेंज आहे समोर तर 5 षटकांचा सामना आहे, कारण की ऑर्गनाइज कमिटीने निर्णय घेतले की 5 षटकांचे हे सामने खेळले जातील. यानंतर 5 षटकांमध्ये किती धावांना रोखण्याचा प्रयत्न असेल चॅलेंज स्पोर्ट संघाला? 50च्या आतमध्ये. काही टीम का काही नवीन चेहरे पाहायला मिळतील संघामध्ये? सेम त्यांची. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा आहे. मित्रांनो, कमी वयामध्ये जास्ती प्रगती करणारा हा खेळाडू माझ्यासोबत आहे सचिन. सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे. सचिन, काय वाटतंय चॅलेंज क्रिकेट ग्राउंड सोडल्यानंतर, टावडी स्टेडियम सोडल्यानंतर भादवडचा हा सुंदर असा ग्राउंड, काय फील करतो त्या मनामध्ये? गेल्या वर्षापासून तर हा ग्राउंड खूपच सुंदर दिसतो आहे यावर्षी आणि खूप मेहनत घेतलेली आहे ग्राउंडसाठी आणि यावर्षी खूपच मजा येईल खेळायला. तर प्रथम तर आपण खेळण्यासाठी आल्यात आणि प्रथम फलंदाजी करायची आहे. शिवास 11 या संघाने सोनादेवी लॉजिस्टिक्स संघाला पराभूत केला आहे. मग चॅलेंज स्पोर्ट संघ पूर्ण तयारीमध्ये उतरला या स्पर्धेमध्ये? हो, नक्कीच. काय वाटतं 5 षटकामध्ये किती धावा बनवतील आपले संघ? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. काय नवीन चेहरे पाहायला मिळतील संघामध्ये? काही चिराग आहे, प्रितेश आहे. काय अपेक्षा आहेत या मॅचमध्ये त्यांच्याकडून? सगळ्यांनी 100% दिलं तर आम्ही नक्कीच जिंकू. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. हे होते सचिन भोईर. मित्रांनो, टॉस जिंकलाय शिवास 11 शुभम गुलवी अँड कंपनीने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मनीष पाटील. थँक्यू. धन्यवाद संदेशजी पाटील. चला दुसऱ्या डावाची सुरुवात करायची आहे. विक्टोरियन स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. टार्गेट दिलेलं आहे ते म्हणजेच 44 धावांचं आणि 44चा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आत. अंकित दळवी आणि पराग जाधव. अंकित दळवी आणि पराग जाधव हे 2 बॅट्समन सुरुवात करतील या दुसऱ्या डावाची बालाजी स्पोर्ट्स संघासाठी. खूप महत्त्वपूर्ण आहे. आता प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. दोन्ही संघांच्या संघ मालकांची प्रतिष्ठा, दोन्ही संघांची कॅप्टनची प्रतिष्ठा. आणि धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण एक स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय मुकेश मते यांना, मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते राजू चव्हाण अर्थात भोले, ज्या आपण त्यांना प्रेमाने भोले बनतो, ते राजू चव्हाण उपस्थित आहेत या व्यासपीठावर. प्रेम चव्हाण यांचे पिताश्री आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या आणि आम्ही आमच्या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो स्वागत आणि सन्मान केला जात आहे. मुकेश मते यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. गेम ऑन ठेवायचे पंच. स्वागत आणि सन्मान राजू चव्हाण अर्थात भोले यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मित्रांनो, प्रेम चव्हाण जो भादवड संघामध्ये खेळतोय त्याचे पिताश्री आहेत. थँक्यू सो मच. अँड बॅक टू नाव कॉमेंट्री बॉक्स मनीष पाटील अँड सिद्दीक बाबे सर. थँक्यू. धन्यवाद संदेशजी पाटील. चला धावाची सुरुवात करायची आहे. 36 बॉल 44 धावांची गरज. पराग जाधव आणि अनिकेत दळवी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर असेल शोएब ममन, कॅप्टन ऑफ विक्टोरियन स्पोर्ट्स, जर्सी क्रमांक 4.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत राजू तुम्ही पाहू शकताय. क्षेत्ररक्षणाचा आढावा गेला तर गली, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, 30 या सर्कलच्या बाहेर, डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. सुरुवात होते दुसऱ्या डावाची. चांगला बॉल होता, फुलर लेनचा ड्राईव्ह केलं जात आहे लॉंग ऑफ रिजनमध्ये. चांगली सुरुवात, संयमी सुरुवात या ठिकाणी बालाजी स्पोर्ट्स संघाच्या परागकडून पाहायला मिळाली. सरळ रेषेचा खेळण्याचा प्रयत्न महत्त्वाचा असतो. थोडीशी पॉझिटिव्हिटी प्राप्त करणे, एनर्जी गेन करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि त्याचमुळे कुठेतरी सावध पवित्रा घेत सरळ रेत बॅटने मध्ये खेळण्याचा प्रयास पाहायला मिळालेला आहे. आणि आव्हान पण तितकं मोठं नाही आहे, त्यामुळे संयम खेळ दाखवला जातोय. पण आता गोलंदाजी करताना आक्रमक गोलंदाजी करावी लागेल विक्टोरियन स्पोर्ट्सच्या गोलंदाजांना. 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट्स मिळवाव्या लागतील जर दबाव वाढवायचा असेल तर. कारण 12 धावा जरी असल्या 2 षटकामध्ये तरी देखील दबाव वाढवला जाऊ शकेल. आणि महत्त्वाचा विकेट फॅक्टर या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये विक्टोरियन स्पोर्ट्सला विकेटचा शोध जास्तीत जास्त घ्यावा लागणार आहे. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय पराग जाधव. अनिकेत दळवी ऑन स्ट्राईक. यावेळेस फुल टॉस आहे, उडवलंय बॉलला स्क्वेअर रिजन मध्ये स्लॉक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. घाई झाली, पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. बॅटर बॅक टू डग आउट. बिल्कुल छोटे टोटल पे जब आपको डिफेंड करना रहता है छोटे टोटल को, तो आपको रेगुलर इंटरवल में विकेटें लेना होती है. और टीम के कैप्टन और स्पॉन्सर शोएब मेमन इस बात के लिए गारंटी बन चुके हैं. कल भी उन्होंने पहले ओवर में आरडी की 3 विकेटें ली थी और यहाँ पर भी पहली खुराक हासिल करते हुए. ये तो मानो अब ऐसा हुआ है कि शेर के खून को अगर मुंह लग जाए तो इंसानों की तलाश में निकलता है. और यहाँ शोएब मेमन अब विकेटों की तलाश में है. 1 विकेटर मिळालेले आहे आणि याहून पुढे जायचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी शोएब मेमन करेल. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय आता पराग जाधव आणि नॉन स्ट्राईकला असेल वैभव. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, खूप चांगला शॉट घेणे पाहायला मिळाला, पण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दक्ष होता. वेगाने बॉलपर्यंत आलाय आणि बॉल अडवून फेक करेपर्यंत फक्त एकच धाव मिळते. एका धावाची वाढ, धावसंख्या 2, गडीबाद 1. चांगला बॉल होता. फुलर लेनच्या बॉलला सरळ रेषेत बॉलरच्या डोक्यावरून ड्राईव्ह केलं जाते. एकच धाव मिळणार आहे. एक धाव या ठिकाणी विक्टोरियन स्पोर्ट्ससाठी महत्त्वाची आहे. जितक्या धावा वाचवता येईल तितका प्रयत्न, शर्तीचा प्रयत्न, जिकरीचा प्रयत्न या ठिकाणी विक्टोरियन स्पोर्ट्स संघाच्या प्रत्येक खेळाडूला करावा लागणार आहे. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय वैभव, लेफ्ट हँडेड बॅट्समन. हो, खूप चांगली ड्राईव्ह कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. थ्रो बघा किती छान थ्रो आहे त्या ठिकाणी. एकच धाव, आकाशचा दर्जेदार क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फक्त एकच धाव मिळेल, धावसंख्या 3. गलत चांगली गोलंदाजी या ठिकाणी शोएबची. संघ मालक आहेत जसं सिद्दीक सरांनी सांगितलं, कॅप्टन सुद्धा आहेत आणि या ठिकाणी ओनर लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं आपण म्हणू शकतोय फॉर टीम. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. दर्जा आहे क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत विक्टोरियन स्पोर्ट्स संघाचा दर्जा आहे, कारण एकही बॉल आतापर्यंत फंबल नाही झाला आहे, सुटला नाही आहे. थ्रो देखील प्रॉपर येत आहेत. डेडिकेशन जाणवते, जिद्द जाणवते. या वेळेस ज्या धावा आहेत त्या धावा डिफेंड करण्याची क्षमता या 11 खेळाडूंमध्ये जाणवते. 44 धावांचं लक्ष दिलं होतं आणि 44 धावांपैकी आतापर्यंत 4 धावा फक्त बनवता आलेल्या आहेत. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या पहिल्या षटकाचा, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर, आणि तो फेस करणार आहे बॅटर वैभव. मोठा फटका, यावेळेस लॉक केलाय बॉलला, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम सिक्सर. रुबाब न्यारा तोड नाही त्याला होती सारे फिदा. अरे रुबाब न्यारा तोड नाही त्याला होती सारे फिदा. आहे फेमस सरवी पाण्याचा सगळ्या
काय सुरुवात केली होती शोएब मोहम्मदने. 5 चेंडूपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला, त्याच्यामध्ये एक विकेट देखील प्राप्त केला. टीमचे कॅप्टन आहे शोएब मेहमम आणि एक चांगली सुरुवात मात्र शेवटच्या चेंडूला सीमेचा रस्ता दाखवताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. वैभव, काय वाटतं मनीष सर, कारण की 44 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्याच षटकामध्ये 10 धावा खर्च कॅप्टनने येथे केलेल्या आहेत. असं वाटतं 5 बॉल्सपर्यंत मेहनत केली आणि शेवटच्या बॉलला मेहनत फुकट गेली. कारण खूप चांगली गोलंदाजी पहिल्या 5 बॉलपर्यंत जखडून ठेवलं होतं, अडवून ठेवलं होतं, पण त्यानंतर खूप चांगला पवित्रा त्या ठिकाणी वैभवने घेतला आणि 6 धावांचा उच्च कोटीचा षटकार ठोकला. धावसंख्या 10 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 34 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 30 बॉल्समध्ये 34 धावांची गरज. आता नवीन गोलंदाज आदेश येतोय. आदेश स्वतःवर नाराज असेल शोएब, कारण सर्व काही व्यवस्थित घडत असताना एक छोटीशी चूक झाली. थोडासा बॉलला पुढे ठेवला गेला होता आणि तो गुडलेनचा बॉल ओळखलाय आणि फ्रंट फूटला पुढे घेऊन खूप चांगला स्लॉक शॉट त्या ठिकाणी बॅटर वैभवच्या माध्यमातून आलाय आणि कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकलाय बालाजी स्पोर्ट्सच्या कॅप्टनने. कॉमेंट्री बॉक्स पुरुषोत्तम पाटील आमचे डॉक्टर साहेब उपस्थित झालेले आहेत मुख्य व्यासपीठावर. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी खास वेळेवरून आपण पाहतो या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर पुरुषोत्तम पाटील. भादवड गावाचे जावई आहेत. भाऊजी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. लोअर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, मिळते 1 धाव. धावसंख्या जाईल ती म्हणजे 11वर. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी खेळ करणं, कारण सिटी क्रिकेट म्हणजेच काय तडजोडीचं क्रिकेट नसते, तर सिटी क्रिकेट म्हणजेच काय कसोटीचं क्रिकेट असते आणि या कसोटी क्रिकेटमध्ये मात्र सर्वांची शक्ती पणाला लागते. आणि आता पाहूया विक्टोरियन स्पोर्ट्स चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं आहे, फक्त धावा पहिल्या डावामध्ये कमी बनवता आल्या, म्हणजे फलंदाजी कुठेतरी कमकुवत राहिलेली आहे. पण जर तुमची स्ट्रेंथ गोलंदाजी असेल तर त्या धावा देखील तुम्ही अडवू शकता. यावेळेस लेमन एज शॉर्ट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहे. यष्टीरक्षकाच्या मागे 1 धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट होईल. एका धावेची वर, धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड. एक षटकार आलाय. पुन्हा एकदा षटकाराच्या नंतर सिंगलच्या साह्याने धावफलक खालता ठेवण्याचं काम सेन्सिबल क्रिकेट या 2 बॅटरच्या माध्यमातून पराग आणि वैभव महत्त्वाचं आहे, कारण एक फलंदाज अनिकेत दळवी हा बाद झालाय आणि त्यानंतर पराग जाधव आणि वैभव यांनी जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारीचा स्वीकार करताना चांगल्या दर्जाची फलंदाजी आतापर्यंत. तसेच डॉक्टर हेमंत म्हात्रे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. टॅप केलं जाते बॉलला कव्हर रिजनमध्ये. इनफिल्डच्या 8 क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. 1 धाव मिळणार आहे. सिंगल, 13 धावा. खूप वेळ असतो जेव्हा 6 षटकांचं क्रिकेट तुम्हाला खेळायचं असते, त्यामुळेच झटापट करून चालत नाही, आक्रमकता दाखवून चालत नाही, घाई करून चालत नाही. त्यामुळे कधी कधी योग्य त्या चेंडूचा सन्मान देखील करावा लागतो आणि त्यानंतर खराब चेंडूची वाट पाहावी लागते आणि हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पराग आणि वैभव करतायत. योग्य त्या चेंडूला सन्मान दिला जातोय, प्रॉपर जसा बॉल येतोय त्याला रीड करून मेरिटच्या आधारावर खेळ केला जातोय. पण मात्र अजूनही प्रयत्न चालू आहेत आदेशचे. विकेटचा शोध कधी घेतला जाईल. हवेच बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्रॉपर, डिस्टन्स प्रॉपर आहे का, तर येस, डिस्टन्स प्रॉपर नाही आहे आणि अगदी सीमारेषेच्या अलीकडे हा सहज सोपा झेल कंप्लीट केला जातोय आणि महत्वपूर्ण फलंदाज वैभव बॅक टू डग आउट. देखिए ऊंचाई शॉट के पीछे लेकिन लंबाई कम. हालांकि हेलीकॉप्टर शॉट खेला था और जब पैरों में गेंद रहती तो आपको शॉट के पीछे ताकत नहीं मिलती. तसेच आमच्या गावातील वरिष्ठ नागरिक आपण पाहतोय कृष्णाजी पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. टीम मीटिंग. चला लगेच बॅटर पाठवून द्यायचे. बघा वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर आम्हाला अजूनही कित्येक सामने कंप्लीट करायचे आणि सिटी क्रिकेट म्हणजेच अनुशासन क्रिकेट म्हणून ओळखलं जाते. त्यामुळे प्रत्येक कॅप्टनला किंवा ओनरला सर्व नियमांची माहिती आहे आणि पेनल्टीची सुद्धा माहिती आहे. तर त्यामुळे आम्ही वारंवार विनंती करतोय दिलेला वेळ तुम्हाला सामना संपवायचे आणि जर दोन्ही संघाचे स्कोर्स लेवल झाले तर निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून दिला जाईल. या सूचनेकडे देखील दोन्ही संघाच्या कॅप्टननी लक्ष घालायचे. धावसंख्या 13 झालेल्या जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. 44 धावांचा पट्टा करताना आतापर्यंत धावफलकावर फक्त 13 धावा. स्ट्राईकवर बॅटर पराग खूप वेळापासून स्ट्रगल करतोय. नवीन बॅटर
मोनिश नॉन स्ट्राईक एंडला. सरळ रेषेत खेळायचं होतं. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी बॉलर आदेशचा. आदेशने प्रभावित केलं आहे. जबरदस्त सुरुवात या दुसऱ्या षटकाची आणि ती सुरुवात समान कालांतराने तशीच ठेवलेली आहे. स्टेडी स्टार्ट बाय आदेश इन दिस सेकंड ओव्हर आणि सातत्याने चांगल्या दर्जाची पिचिंग, चांगली दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आदेशची राहिलेली आहे. पुढचा बॉल शेवटचा असेल दुसऱ्या षटकातला. फुल टॉस आहे. मैं बर्बाद भी कर सकता और मैं बर्दाश्त भी कर सकता हूं. कुठेतरी मी थांबू देखील शकतो आणि मी आक्रमण देखील करू शकतो. हाच दाखवणारा हा दर्जेदार षटकार. बॉलला खूप चांगला पिक केला होता. जी चूक शोएबने केली होती. पहिले 5 बॉल चांगले, शेवटचा बॉल षटकार. तसाच या ठिकाणी पाहायला मिळालंय. आधीच्या षटकामध्ये पहिले 5 बॉल सुरेख होते आणि शेवटच्या बॉलवर फुल टॉसवर षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 25 धावांची. धन्यवाद मनीष पाटिल. देखिए ओवर शुरू अच्छी करते हैं लेकिन ओवर के आखिरी में फिर वही कहानी. देखिए गेंदबाजी में एक परिवर्तन किया गया है. शोएब मेमन की जगह अब बुलाया गया है गेंदबाज विकास पवार को. ये आप देख सकते हैं करेश मात्रे के जीजाजी को डॉक्टर पुरुषोत्तम पाटिल साहब को आपका हार्दिक स्वागत है. इस मर्तबा तान दिया आसमान में, गेंद आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम 6 रन. ये मोनिश पाटिल का अंदाज है. छह रन. सम्मानीय डॉक्टर पुरुषोत्तम पाटिल साहब हमारे बीच में हैं, जो कि वॉल ऑफ भादवर करेश मात्रे के जीजाजी हैं. आपका फिर से स्वागत. एक और आसमान में तान दिया, लेकिन इस मर्तबा क्या बाहर. ओ देखना है क्या कुछ हुआ है. 6 रन. उनका शरीर टकरा गया. देखिए ऐसे कैचेस नहीं ली जाते, ऐसे गेंद को अंदर फेंका जाता है और फिर कैच पकड़ा जाता है. 2 में 2 ठोक डाले हैं. मोनिश पाटिल इस सीजन में बहुत अच्छे टच में है सिटी क्रिकेट ग्रामीण में. सूरज बादलों के पीछे छुपता हुआ. आड़े बल्ले से खेला, एलिवेशन नहीं था. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को 1 रन आता हुआ. 32 रन हो चुके हैं. अगला मुकाबला चैलेंज बनाम शिवास. शिवास ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला किया है क्योंकि चैलेंज का पहला मुकाबला है. 5 ओवर का मैच है. अच्छा ड्राइव. कल शिवास और चैलेंज के बीच में जेबी कप में मुकाबला हुआ था. अपने घरेलू मैदान पे शिवास को शिकस्त दी थी. ये आप देख सकते हैं करेश के साथ उनके भांजे को दिवांश. विकास हेलीकॉप्टर स्ट्रोक, सेफ लैंडिंग. लॉन्ग ऑफ वाइडिश खड़ा था, गेंद स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ के बाहर 4 रन.
स्विंग एंड मिस। 3 ओवर की समाप्ति, जीत की कगार पे लगभग पहुंच चुकी है और कुल स्कोर है 37 रन। देखना है कि चैलेंज एक और जीत के साथ शिवास को दूसरी मर्तबा शिकस्त देती है या कल का हिसाब किताब आज पूरा कर लेती है शिवास। आज इसके बाद चैलेंज और शिवास, उसके बाद रईस बिल्डर, उसके बाद जयदुर्गा बी और इस मैच की विजेता टीम के बीच में मैच रहेगा और आखिर में एक और मुकाबला रहेगा जहां पे रईस बिल्डर को खेलना है शिवास और चैलेंज की विजेता टीम के बीच। आज 7 मैचेस हैं। राजू सैयद को बुलाया गया है। हालांकि अकील सैयद, राजू सैयद हिस्ट्री के टेनिस के 2 बड़े नाम हैं। स्लाइस किया, कवर के पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन पड़ा। और बालाजी टीम को हम देखते हैं, हालांकि कल वो पहले दिन अपना मुकाबला जेबी में हार गई थी सोना देवी से, एक जीता जरूर था। सीधा स्ट्रोक स्टैंड में, यस, और मैच फिनिश। वेलकम या व्यासपीठावर आगमन झालं आहे राहुल कबीर नाईक यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। सोबत रवी मोरे आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये रवी मोरे, करेश म्हात्रेंचे जवळचे मित्र आणि राहुल भाऊ नाईक अर्थात राहुल कबीर नाईक यांचं देखील व्यासपीठावर आगमन आहे। कॉन्ग्रेचुलेशन दयानंद चोरगे जी, कॉन्ग्रेचुलेशन वीरेन एंड विराज, जीतू मानेरकर एंड बालाजी स्पोर्ट्स द कैप्टन मोनीस एंड सूरज जोशी। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं, हालांकि 3 से 4 दावेदार थे, लेकिन मैन ऑफ द मैच का जो अवार्ड है वो जाता है सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी को। डेथ ओवर में 1 ओवर 7 रन और 2 विकेट। थँक यू। कॉमेंट्री बॉक्स मॅन ऑफ द मॅच दिल्या अगोदर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत व्यासपीठावर। सन ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट सूरज, आपण सर्वप्रथम पुढे यायचं आहे। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल तुम्हाला व्यासपीठावर, त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। सूरज जोशी, आपण लगेच यायचं आहे। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट पॅम्पर दिला जाईल। शिवास 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सामन्याला देखील सुरुवात करायची आहे। पंच मॅन ऑफ द मॅच दिली जाईल व्यासपीठावर। या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत, करसनजी फुलोरे